मित्रांनो, महिला आणि मुलींसाठी मासिक पाळीचं आरोग्य चांगलं असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. निरोगी पाळीची 4 महत्त्वाची लक्षणं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नंबर 1. पाळीचं चक्र. सामान्यतः मासिक पाळीचं चक्र 28 दिवसांचं असतं. जर पाळी 10 दिवस आधी किंवा 10 दिवस उशिरा आली तरी ते नॉर्मल मानलं जातं. मात्र यापेक्षा जास्त लवकर किंवा उशिरा पाळी येत असेल तर ते हार्मोन्समध्ये गडबड, ताणतणाव, आहारातील बदल किंवा इतर आरोग्याच्या समस्येचं लक्षण असू शकतं. नंबर 2. रक्ताचा रंग व स्वरूप. पाळीच्या वेळी रक्ताचा रंग गडद लालसर असणं हे निरोगी पाळीचं लक्षण आहे. पण जर रक्त जांभळट, गडद तपकिरी किंवा काळसर दिसत असेल, त्यात मोठ्या गाठी असतील तर ते शरीरात काहीतरी असंतुलनाचं किंवा पचन, रक्ताभिसरण, हार्मोन्सच्या समस्येचं संकेत असू शकतं. नंबर 3. रक्तस्रावाचा पॅटर्न. पाळी सुरू होण्याच्या 2-3 दिवस आधी थोडं रक्त येणं सामान्य नाहीये. तसेच पाळी 3 ते 7 दिवस चालणं हे नॉर्मल आहे. त्यापेक्षा कमी दिवस किंवा जास्त दिवस पाळी चालली किंवा 2 पाळ्यांच्या मध्ये रक्तस्राव झाला तर त्यामागे गंभीर कारणं असू शकतात. नंबर 4. PMS म्हणजेच प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोमची लक्षणं. पाळी सुरू होण्याच्या काही दिवस आधी डोकेदुखी, अंग जडपणा, भूक कमी होणं, मूड बदलणं, अशक्तपणा, छातीतील ताण किंवा वेदना अशा तक्रारी अनेक स्त्रियांना होतात. हे सौम्य स्वरूपात असल्यास नैसर्गिक आहे. पण जर हा त्रास वारंवार, तीव्र आणि औषध घेण्या इतका असेल किंवा विश्रांतीसाठी झोपून राहावं लागत असेल तर हे शरीरात काही गंभीर गडबड असल्याचं संकेत असू शकतं. अशा वेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.